नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू PYQ या सिरीजमध्ये। प्रश्न बघा, आजचे आपले थिंकर आहेत मॅक्स वेबर। मॅक्स वेबर हे म्हणजे एक प्रकारे ब्रिज होते प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थवाद यांच्यामधला दुवा। मॅक्स वेबर जर्मन समाजशास्त्रज्ञ, त्यांचं म्हणणं होतं की मी समाजशास्त्रज्ञ का झालोय, कारण मला प्रत्यक्षार्थवादातून निर्माण झालेली जी सार्वत्रिकतेची चर्चा आहे त्याला पूर्णविराम आणायचा आहे, म्हणूनच मी समाजशास्त्रज्ञ झालोय। याचा अर्थ काय? प्रत्यक्षार्थवाद हा एक दृष्टिकोन आहे समाजशास्त्रातला। त्याच्यात असतं काय की वस्तुनिष्ठ वास्तव्याची वस्तुनिष्ठ समज असते। जेव्हा एखादं समाजशास्त्रीय वास्तव्य आपल्याला समजून घ्यायचं आहे तर ते जे आहे ते आहे, म्हणजे काळा पेन आहे तर तो काळ्या रंगाचाच आहे, हे काय आहे? वस्तुनिष्ठ वास्तव्य। आणि तो काळ्या रंगाचा आहे हे सर्व समाजाला मान्य सुद्धा आहे, याला म्हणतात वस्तुनिष्ठ समज, बरोबर? पण याच्या अपोजिट आहेत अप्रत्यक्षार्थवादी। त्यांचं म्हणणं असतं की वास्तव्य जे आहे हे सुद्धा व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्याची समज सुद्धा व्यक्तिनिष्ठ आहे। म्हणजे मी जर गुलाबजाम खातोय तर मी गुलाबजाम का खातोय हे जरी मी वास्तव्य असलं दिसत सर्वांना तरी त्याचं कारण व्यक्तिपरत्वे बदलणार, म्हणून व्यक्तिनिष्ठ वास्तव्याची व्यक्तिनिष्ठ समज। पण मॅक्स वेबर म्हणतात की हे दोन टोकं आहेत सर, याच्यात आपल्याला समाजशास्त्रीय वास्तव्य समजून घ्यायचं असेल तर मधला मार्ग निवडला पाहिजे। मधला मार्ग कोणता? तर जे वास्तव्य आहे ते तर वस्तुनिष्ठच असणार, पण त्याची समज जी आहे ती व्यक्तिनिष्ठ असली पाहिजे, आणि यालाच म्हटलं गेलं अन्वयार्थवाद, इंटरप्रेटेटिव्हिजम। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचे घेऊन येत असतो। तुमच्या समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची जबाबदारी माझी आहे। धन्यवाद।